हॅलो, जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. बोला. पीएम किसानचा 21वा हप्ता काही राज्यांमध्ये मिळाला, पण महाराष्ट्रामध्ये मिळाला नाही मॅडम. कशामुळं? हो, बघा आता तुम्ही जो प्रश्न विचारला अगदी बरोबर आहे. आता शेतकरी बांधवही असा प्रश्न विचारताय की पीएम किसानचा 21व्या हप्त्याचं वितरण काही भागांमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे आणि काही म्हणजे त्या भागांमध्ये वाटप सुद्धा झालेलं आहे. मग महाराष्ट्रात का नाही? तर याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी रेकॉर्डिंग पूर्ण ऐकायची आहे. जेणेकरून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधीचा जो 21वा हप्ता आहे, तर या हप्त्याची रक्कम ही 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. आता ही 3 राज्य कोणती आहेत? तर त्यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या 3 राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पूरस्थितीतून सावरण्यासाठी वेळेआधीच त्यांना पाठवण्यात आली आहे. आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 3 राज्यांसाठी 21व्या हप्त्याची रक्कम जारी केली आहे. आता पीएम किसानच्या 2 हप्त्यांमध्ये 4 महिन्यांचा कालावधी असतो. मात्र पूरस्थितीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची रक्कम ही लवकरच जारी करण्यात आली आहे. आता यामध्ये पंजाब, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड प्रमाणे महाराष्ट्रात देखील पूरस्थिती आणि अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, हे तर आपल्याला माहितच आहे. आपण पाहतच आहोत की या सप्टेंबर म्हणजे बऱ्या 2-3 महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाने धुमाकूळ घातलाय आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालंय. मग महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी सरकारच्या माध्यमातून पीएमचा 21वा हप्ता सरकार वितरित करू शकत होतं, परंतु ते करण्यात आलेलं नाही. म्हणजे आत्ताच्या क्षणापर्यंत जी अपडेट आहे त्यामध्ये महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याची रक्कम अजूनही मंजूरही झाली नाही आणि वितरितही झालेली नाही. आता आपण जर पाहिलं तर कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार 3 राज्यातील 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 540 कोटी रुपयांचा निधी हा वर्ग करण्यात आलेला आहे आणि या 27 लाख शेतकऱ्यांमध्ये जवळपास 2-2.5 लाख महिला शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा ह्या राज्यांमध्ये जसं नुकसान झाले तसंच महाराष्ट्रातही झाले, परंतु महाराष्ट्रासाठी भेदभाव केला जातोय का? म्हणजे पीएम किसान योजनेमध्ये आता भेदभाव होण्यास सुरुवात झाली का? असाही प्रश्न आता शेतकरी बांधव विचारताय आणि त्यांचा प्रश्न अगदी जायज आहे. कारण पंजाब, हरियाणा तिकडे हिमाचल प्रदेश इकडे नुकसान झाले पावसामुळे, त्यामुळे त्यांना सावरण्यासाठी तो हप्ता देण्यात आलाय. मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आज अतोनात शेतकरी बांधव रडतो आहे. कुणी शेतकरी बांधव गळफास लावून आत्महत्याही करत आहे या कर्जापोटी, या नुकसानीपोटी, कारण त्यांच्या शेतातलं सर्व पिके खरडून गेली. मग या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी त्यांनाही पीएम किसानचा 21वा हप्ता सरकार देऊ शकत होतं, परंतु महाराष्ट्रात मात्र अद्यापही कुठल्याही प्रकारची अपडेट नाही की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएमचा 21वा हप्ता वितरण मंजूर झालं किंवा वाटप करण्यात येणार आहे. म्हणजे सरकारकडून दुजाभाव केला जातोय. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड तिकडच्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय आणि महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना वेगळा न्याय, असंच आतापर्यंतच्या तरी अपडेट वरून लक्षात येते. तर धन्यवाद तुम्ही प्रश्न विचारल्याबद्दल. हो.